दुसऱ्या दिवशी मला घरी बोलवलं आणि त्यांनी काही रचना दिल्या मला. म्हणाले ह्या कंपोज करतो. मी आपलं आर्णीला आलो. आर्णीला आल्यावर एक 15 दिवसात 2 कंपोज झाल्या माझ्या. वा. आणि मग त्यावेळी मी आकाशवाणीचं ग्रेडेड आर्टिस्ट होतो. मी गाणं आणि मेंडोलिन दोन्हीचे कार्यक्रम व्हायचे. म्हणजे मग 2-3 महिन्यातनी एकतरी कार्यक्रम असायचाच, गाण्याचा असो की मेंडोलिनचा असो. आणि मेंडोलिन वादक मी विदर्भातला एकमेव आहे. तर त्यानिमित्ताने मग गेलो मी, त्यांना ऐकवल्यास आली. एक हा ठोकरून गेला, तो ठोकरून गेला, जो भेटला मला तो वांधा करून गेला, अशी एक गझल होती. आणि एक होती कुठलेचं फूल आता मजला पसंत नाही, कळते मला अरे हा माझा वसंत नाही. 2 रचना दिल्या मला आणि गेल्यावर मी दोन्ही रचना त्यांना ऐकवल्या. तर हा ठोकरून गेलाची कंपोजिशन त्यांना आवडली, त्यामुळे क्या बात आहे. पण दुसरी जी होती ती आहे थोडं सिरियस. कुठलेचं फुलं आता मजला पसंत नाही, कळते मला अरे हा माझा वसंत नाही. आणि त्याची चाल ती चुकून काहीतरी काय म्हणतात त्याला, थोडी हलकी फुलकी झाली होती. ते म्हणाले अरे हे सुधाकरराव हे काही जमलेलं नाही. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर आणखी त्यांनी मला रचना देत गेले. ते सोबत त्यांनी कॅसेट्स दिल्या मला. त्यावेळेस माझ्याकडे टेप रेकॉर्डर नव्हतं. त्यांनी स्वतःजवळचं टेप रेकॉर्डर दिलं आणि म्हणाले की हे एकत्र एकसारखं एकत्र. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यानंतर कार्यक्रम माझे सुरूच होते. पण मग कसं झालं, सुरेश भटांच्या काही गझला, काही बबन सराळकर म्हणून एक कवी आहे विदर्भातले ते, नंतर सुरेश भटांमुळे इकडे पुण्याला येणे सुरू झाले माझे, येणे जाणे. इथले रमण रणदिवे, प्रदीप निफाडकर, अनिल कांबळे, संगीता जोशी, ही सगळी नामांकित नावं आहे सध्याची पुण्यातील गझलकरांमधली. इलाई जमादार, या सगळ्यांच्या रचना एक एक कंपोज करून मग तसा एक कार्यक्रम करायचा मी. पण भटांचा एक म्हणणं होतं की हे ठीक आहे कर तू कंपोज, आपण एक करूया की माझ्याच गझला 3 तासाचा कार्यक्रम सेट करायचा आपण. तर त्याचे अनेक प्रयोग झाले आमचे की अर्धा कार्यक्रम पूर्वी करायचा आम्ही. पहिला जो कार्यक्रम केला आम्ही अर्धा तो असा की एक त्यांनी सादर करायची त्यांच्या पद्धतीने आणि मी सादर करायची हार्मोनियम आणि तबला घेऊन, असं केलं. पण नंतर आम्ही जेव्हा बसलो रेस्ट हाऊसला तेव्हा लक्षात आलं की माहोल नाही बनता आहे, कंटिन्युटी ज्याला म्हणतात की. मग त्यांचं झालं की माझं झालं की त्यांचं. मग त्या चर्चेमध्येच असं ठरलं की ते म्हणाले मला की असं करूया आपण 1 तास मी 1 तास तू. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही तसा प्रोग्राम सुरू केला. आम्ही तो प्रोग्राम महाराष्ट्रभर फिरलो आम्ही. तोपर्यंत ते अशी गावी मराठी गझल वगैरे नाव नव्हतं दिलं. फक्त आमचं एक मिशन होतं की मराठी गझल आणि गझल गायकी लोकांपर्यंत पोहोचवायची. ते नाव कधी आलं मग अशी गावी मराठी गझल? हा सगळा टूर झाला आमचा 1982 पर्यंत, 80 ते 82. बरोबर. आणि 82ला मग त्यांनी ठरवलं की आता तू सेपरेट करू शकतो. आणि तोपर्यंत 3 तासाचा कार्यक्रम माझा तयार झाला होता. बरोबर. आणि तोपर्यंत महाराष्ट्रात गझल गाणारा 3 तासाचा कार्यक्रम करणारा कोणीही नव्हतं. तर एक गायक म्हणतो की बाबा मी 1972 पासून मराठी गझलचे कार्यक्रम करतो आहे. पण मला ते नाही पटत आहे. यासाठी पटत नाही म्हणजे मलाच काय, कोणालाही पटेल, तुम्हालाही पटेल. 1972ला गझलाच नव्हते ना. 1972मध्ये रंग माझा वेगळा सुरेश भटांचा प्रकाशित झालं होतं, पहिली आवृत्ती. त्याच्यामध्ये फार तुरळक गझला आहेत. त्याच्यामुळे 3 तासाचा वगैरे कार्यक्रम होणे शक्यच नव्हतं. आणि नंतरची आवृत्ती मला वाटतं 1972ची आहे. म्हणजे या दरम्यान जर विचार केला आपण तर पुरेसा साठा नव्हता गझलांचा. मलाही का मिळाला, सुरेश भट देत गेले मला. बरोबर.
म्हणजे जिथे कुठे जातील नवीन सुचली की ते मला पाठवायचे. त्याचं सगळं माझ्याकडे आहे त्यांच्या हस्ताक्षरामध्ये. बरोबर. आणि जर कोणी पूर्वी गात असेल समजा, मग सुरेश भट त्यांना घेऊन फिरले असते ना त्या गायकाला, जो कोणी असेल. बरोबर. मी हा तद्दन खोटारडेपणा झाला ना की बा आम्ही 72पासून गातोय, बरोबर. असो तो काही आपला विषय नाही आहे. तर हे सगळे महाराष्ट्र दौरे झाल्यानंतर म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळं असं, मग त्यांनी सांगितलं की आता सोलो प्रोग्राम करायचा. आणि त्याचं नाव त्यांनीच दिलं, अशी गावी मराठी गझल. आणि तो पहिला कार्यक्रम झाला पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये. वा. आणि प्रचंड तुफान गर्दी होती. साहित्याच्या पंढरीतच पहिला कार्यक्रम झाला. झाला. आणि फार चांगलं हे दिलं म्हणजे मीडियानी. बरोबर. त्या काळात मीडिया मला वाटतं प्रामाणिक होता आजच्यापेक्षा. आज जरा कठीण काम वाटतं. म्हणजे बहुतेक सगळ्या म्हणजे केसरीसारख्या वर्तमानपत्रांनी, हो ना, लोकप्रभा, केसरी, तरुण भारत, सगळे बहुतेक पेपर. तुम्ही एकत्रित किती कार्यक्रम केले भटसाहेबांनी आणि तुम्ही? पुष्कळ कार्यक्रम केले. मी नक्की आकडा नाही सांगता येत मला, पण खूप केले आम्ही. म्हणजे विदर्भ झालाच, नंतर मराठवाड्यामध्ये झालेच, पश्चिम महाराष्ट्र झाला, म्हणजे असा काही अंदाज नाही. मग अशी गावी मराठी गझलमध्ये तुम्ही सोलो एकट्याचा कार्यक्रम केला सगळं. त्यावेळेस भटसाहेब भटसाहेब निवेदन. बर. हां, त्या प्रत्येक कार्यक्रमाचं निवेदन भटसाहेब करायचे? अगोदर करायचेच. बर. अगोदर करायचेच. तेच नाही, सुरेशचंद्र नाडकर्णी, डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी पण मोठं नाव आहे याच्यामध्ये, ते पण करायचे. पण बहुतेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी कलीम खान आमच्या आर्णीचे. अच्छा. चांगला कवी होता, त्यांनी केलेला आहे. आणि मग इकडे आल्यानंतर मग ही मंडळी करायची. कवी नारायण कुलकर्णी कवठेकर नाव ऐकलं असेल की बघा तुम्ही, ते पण करायचे. सुंदर सूत्रसंचालन नारायणचा, अतिशय सुंदर. तर हा प्रोग्राम झाल्यानंतर मग भटांनी मला सोडून दिलं मोकळं. आणि मग अशी गावी मराठी गझलचे प्रोग्राम महाराष्ट्रच नाही तर मग बाहेर पण, म्हणजे मध्य प्रदेशात ते गाजले प्रोग्राम. म्हणजे मध्य प्रदेशचा आता चौथा संसार म्हणून एक वर्तमानपत्र आहे, हाफ पेज त्यांनी कव्हरेज दिलं आहे कार्यक्रमाला. कारण तो पहिलाच होता मराठीचा. आणि आयोजकांना थोडी शंका होती की रिस्पॉन्स कसा मिळतो, पण जाल सभागृह पॅक होतं बिलकुल, सगळे मराठी भाषेत जमले. एकूण किती प्रयोग झाले काय अशी गावी मराठी गझलचे अंदाजे? पुष्कळ झाले, 700-800 प्रयोग झाले. खूप मोठा आकडा. म्हणजे ते 1982 ते 1998-99 तोपर्यंत तो सलग चालू होता. तुमची कसरतच असेल, म्हणजे शाळा बघत हे सगळं करायचं. आणि 1982 मध्येच मला सिव्हिअर अटॅक आला स्पॉन्डिलायसिसचा. ज्यावेळेस म्हणजे पीक पॉईंट होता माझा. बरोबर. आणि मग ते काय ट्रॅक्शन लाईट वगैरे करून तेव्हाही सांगितलं डॉक्टरांनी की थोडं सांभाळून बरं, पण ते काय वय नसतं ते बरोबर सांभाळून घेण्याचं. तर हा प्रवास सुरू झाला माझा. बरोबर. आणि भटसाहेबांनी तुम्हाला तुमच्याविषयी उल्लेख केलेला होता की मराठीतले मेहंदी हसन. हां, तर ते त्यांनी जाहिरात दिली होती लोकमतला, नागपूरच्या. बरोबर. महाराष्ट्राची मराठी मेहंदी हसन, त्यांचा मोठेपणा आहे. मेहंदी हसन कुठे, आपण कुठे नाही. तरी पण ते ती देणं आणि तशा पद्धतीनं गौरवोद्गार काढणं हे काही छोटी गोष्ट नाही आहे, आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही आहे. मोठी गोष्ट ते. हां, त्याचं पण एक कारण झालं आहे. कुठेल्याचं फुल आता मजला पसंत नाही, जे मगाशी सांगितलं मी, त्याची बंदिश नंतर भूपेश्वरी नावाचा एक राग आहे, त्याच्यामध्ये केली आणि ती एका कार्यक्रमात गायलो आणि यांनी ती ऐकली. ती ऐकल्यानंतर त्यांनी ती महाराष्ट्राचे मराठी मेहंदी हसन असे उपाधी दिली. गझल गंधर्व हे सुद्धा भटसाहेबांनीच तुम्हाला म्हणायचे ते, पण ऑथराईज म्हणजे ज्याला म्हणता येईल तर ते पुणेकरांनी मला दिली ती. बर. हां, पुणेरी पदवी आहे म्हणजे तुम्हाला? पुणेरी पदवी. छान. डॉक्टर आपले कुलगुरू होते बा, डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते. बरोबर. भरतनाट्य 2009 साली तुम्हाला? हां, 2009 मध्ये भरतनाट्य मंदिरात मोठा प्रोग्राम घेतला तो. बरोबर.
आणि ती दिली आहे. लिखित उपाधी आहे, ती काही अशी तोंडातोंडी नाही आहे. बरोबर बरोबर. खूप छान. खूप किंवा गझल नवाजसुद्धा असं होतं की ती सुद्धा लिखित आहे माझ्याकडे. म्हणजे असं एक तर मला ती लावायला लाज वाटते. गुलाम अली, मेहदी हसन, जगजीत सिंग, फरीदा खानम ही ग्रेट माणसं आहेत. आपण काय त्यांच्यासमोर खरं म्हणजे ओ आहे गझल नवाज, आपण नाही. नाही, पण आमच्यासाठी किंवा जे मराठी गझल रसिक आहेत, काव्य रसिक आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी तर हा खूप मोठी- रसिकांचा मोठेपणा आहे, रसिकांचा मोठेपणा आहे, आमचा नाही येतो. आमचं कसं आहे, माझं मिशन म्हणजे भटांनी जे सांगितलं की आपलं हे मिशन आहे हो. ना, आपल्याला हे मिशन आयुष्यभर राबवायचं आहे. त्यांनी पण राबवलं, त्यांनी पण यातनं कमाई नाही केली. बरं. म्हणजे आमची आता गंमत सांगतो. एकदा औरंगाबादला कार्यक्रम होता. त्यांचं पत्र आलं की बा या तारखेला निघतोय, यवतमाळला या बसमध्ये तुम्हाला जॉईन हो. त्यावेळी सगळा प्रवास आमचा बसने व्हायचा. मी एस टी, बरोबर. नागपूर औरंगाबाद बस होती तेव्हा. तर त्या बसमध्ये बसलो, आपलं इथे आलो औरंगाबादला. औरंगाबादचा कार्यक्रम लोकमततर्फे होता. लोकमत तेव्हा नवीनच सुरू झाला होता औरंगाबादमध्ये. हो हो. तर तो कार्यक्रम झाला. नंतर एक मला वाटतं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यक्रम होता, हो तोही झाला. असे 2-3 कार्यक्रम औरंगाबादमध्ये झाले. आणि तिथून देगलूरला गेलो आम्ही. देगलूरला तांबोळी म्हणून एक कवी आहे, प्राध्यापक तांबोळी, प्रसिद्ध नाव आहे ते मराठवाड्यामधलं. त्यांच्याकडे मुक्काम. भटांचं एक होतं की जे कवी मंडळी आहे त्यांना जाऊन भेटणे आणि त्यांना गझल लिहिण्यासाठी प्रोत्साहित करणे, बरोबर. हा एक प्रकार होता. बरोबर आणि सोबत गाणं पण ऐकवणे बरोबर. तिथल्या रसिकांना. तर तिथे गेल्यानंतर एक छोटीशी मैफिल झाली अशी, बस एवढाच हॉल असेल तो. एक 5-25 लोक होते. त्यांनी काही रचना त्यांच्या सादर केल्या, मी आपल्या सादर केल्या. आणि तिथं जे काही पैसे मिळाले ते घेऊन आम्ही मानवतला आलो. बरं. मानवतचा कार्यक्रम झाला. म्हणजे असाच फिरलो आम्ही भांडण बिलकुल. त्यांच्याजवळ पैसे नाही, माझ्याजवळ पैसे नाही, असले ते खर्च करायचे आणि फिरायचं. तर औरंगाबाद, मानवत झाल्यानंतर औरंगाबादला आलो. औरंगाबादहून वापस नांदेडचा एक कार्यक्रम झाला, बरोबर आहे. तर नांदेडला यांनी एक कुकरी आणि एक तलवार विकत घेतली बरं. भटांनी. आणि नांदेडहून आम्ही यवतमाळ, नागपूर जायला निघालो आम्ही. तर ती कुकरी आणि हे तलवार वरती सामान वगैरे ठेवतो ना आपण त्या एस टीमध्ये रॅक असायचे. तर ती बस 1-1.5 तासानंतर बंद पडली. बंद पडल्यानंतर मग दुसरी बस येईपर्यंत आणि त्याच्यामध्ये ते सगळं आपल्या बॅगा हे ते घेणे वगैरे सगळं. यवतमाळला पोचलो मी. आणि मग यवतमाळला सॅल्यूट मारला, म्हटलं उतरतो मी, आता जातो आर्णीला. तर ते कुकरी आणि हे कुठे आहे रे म्हणजे तलवार, आता नाही. बापरे. मग लक्षात आलं की जिथे बस बदलली आपण हो हो. ते त्या बसमध्ये राहिलं. भट तसे फार म्हणजे हे होते, कसा रे तू मराठा, कुकरी तलवार विसरला आणि हे सगळे बसमध्ये ऐकत आहेत. बरोबर. मग म्हटलं आता यांना काय उत्तर द्यावं. पण ते एक मिनटातच सुचलं. म्हटलं त्यांना बाबाजी म्हणाले. मी बाबाजी म्हटलं, मी तर फक्त कुकरीन तलवारच म्हणजे गमावली आहे, तुम्ही तर राजा मराठीशाही गमावली म्हटलं सगळं. इतके जोरात हसले ते, अरे बापरे बाप. म्हणजे त्यांना राग नाही आला त्यांना. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हा टोमणा काही लहान नव्हता. बरोबर. पण हसत हसत खेळत घेतलं त्यांनी. याच्यात आणखी 2 किस्से मी ऐकवतो आणि नंतर मग हो. कवितेकडे वळू. अगदी. नागपूरचा एक ग्रुप होता, प्रमोदिनी क्षेत्रीय, एक कादर ऑर्केस्ट्रा म्हणून आहे, तो कादर गाणारा चांगला. तर जेव्हा आमचे कार्यक्रम व्हायला लागले होते तेव्हा मग असं ठरलं की चला आपण एकत्र बसून एक प्रोग्राम करूया, सहज मैफिल. हो. आणि मग त्यातनं जर पुढे काही असं वाटलं तर आपण एकत्र कार्यक्रम लावू. बरोबर. कारण त्या काळी तिकीट लावून कार्यक्रम करणारा मी एकमेव होतो. मी मराठी गझलांचे तिकीट लावून होणारे काय कार्यक्रम. सांगता? हो.
नागपूरच्या धनवाटेमध्ये तिकीट लावून कार्यक्रम, कोल्हापूरच्या शाहू महाराज हॉलमध्ये वा तिकीट लावून, असे बहुतेक तिकीट लावून कार्यक्रम झालेले आहे. तर गेलो मी, 4 वाजता पोहोचलो. म्हटलं आता 4 ते आपलं रात्री 8ला कार्यक्रम होता, म्हणजे मैफिल ती. म्हणून मग भाटांकडे गेलो 4 वाजता. म्हटलं 2-3 तास बसू आपण आणि नंतर मग इकडे जाऊ. बसलो, गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि एक 6 वाजता ते म्हणाले की चल आपण बाहेर जाऊ. मी त्यांना म्हटलं मला 8 वाजता कार्यक्रमाला जायचं आहे. हो ठीक आहे ना, जाऊया ठीक आहे, जा तू. असं 6चे 6:30 झाले, पण बुवा सोडेच ना. बर. पण मला काही कळे ना. बरं, असं एकदम तोडून मी जातोच असंही म्हणता येईना. एक तर भिडस्त स्वभाव, ना बापाच्या समोर बोलू शकलो कधी, आणि इथे पण. मग त्यांनी ऑटो रिक्षा बोलवला. त्याच्या घरी एक छोटीशी हार्मोनी होती, ती घेतली. मला चल, आणि ऑटो रिक्षात बसवलं आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास नुसतंच फिरलो आम्ही नागपूरच्या रस्त्यावर. मला कळेच ना काय करायचं. मी त्यांना म्हटलं मला जायचं आहे. हो ठीक आहे. आणि मग मला म्हणाले की कुठेतरी बसूया आपण. आता म्हटलं कुठेतरी बसूया म्हटल्यानंतर मग माझा शाळा तिथे डेअरीच्या याच्यामध्ये कुठेतरी होता तो नोकरीला. मग त्याच्याकडे गेलो आम्ही आणि बसलो. गेल्या गेल्या त्यांनी ऑर्डर देऊन टाकली शाळेच्या बायकोला की पिठलं भाकरी तयार करून ठेवतो. म्हणजे खाण्याचे तर ते वस्तारच होते, खवय्ये होते. आणि ते कागद मागितला, कागद घेतला, पेन घेतला, असे बसले इथे. मी आपल्या चुपचाप बसून. मी त्यांना म्हटलं आता तुम्ही बसले आहात ना, मी निघतो आता. नाही म्हणे. म्हटलं कार्यक्रम गेला कार्यक्रम. आणि जवळजवळ अर्ध्या तासानंतर त्यांनी मला 2 ओळी दिल्या. पहिले, हे तुझे यशावेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. आणि मला दिलं आणि मी आता चाल बसव म्हणजे मला तो प्रॉब्लेम होता की हार्मोनियम घेऊन चाल बसवणे कठीणच होतं माझ्यासाठी. तरी आपलं थोडंसं नाटक केलं मी, हार्मोनियम घेऊन बसणे वगैरे असं तसं. नंतर मग एक एक शेर येत गेला, मी आपला जमा करत गेलो. चाल नाही. जेव्हा त्यांचा पूर्ण मला हे आला त्यावेळी जो मूड लागला आणि झटक्यात होऊन गेली ती चाल. बरोबर. ती गझल. आणि त्या गझलनी प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली आहे. हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. तुम्ही ऐका आता मयूर महाजनच्या आवाजात. तबल्याला आहे किशोर कोरडे. हे तुझे अशा वेळी, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी.
कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता, कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता, कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता, 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 कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता, चंद्र वेगळा होता, हे उन्हात आलेले, हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही, हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, हे तुझे अशा वेळी. मित्रांनो, कविता जगणारी माणसाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल. हा भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की कराल. आणि हाच भाग जर तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. धन्यवाद.